रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. कोण? सटवाई. सटवीची ये राती. कोणती रात्र म्हणते तिला? सटवीची रात्र. ती कितव्या दिवशी असते? 5व्या दिवशी. कशामुळे करतात? तिनं केली म्हणून मी करायची, मी केलं म्हणून हिनं करायचं असं नाही. त्याला काहीतरी इतिहास आहे महाराज. या सटवाई देवीची कथा सुद्धा या देवी भागवतामध्ये आली. ही सटवाई कोण आहे? तर ही सटवाई म्हणजे ब्रह्मदेवाची बहीण आहे. कोण आहे ही? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची बहीण आहे. आणि ती सामान्य नाही, ती रावणाची दासी होती. आणि एके दिवशी त्या लंकेमध्ये एका बालकाचा जन्म झाला होता. पाचवा दिवस होता. आणि 5व्या दिवशी ती काय करते? येऊन नशीब लिहित असते. ती रावणाची सेवा करणारी असल्यामुळे रावणाला झोप आली नाही. हिला तर वाटलं झोप लागली काय, की डोळे लावून घेतलेली होती. उठली आणि त्या बाळाचं नशीब लिहिण्यासाठी गेली. रावणाला जाग आली आणि म्हणलं, ही माझी सेविका माझी सेवा करायची सोडून ही गेली कुठं? वाट बघू लागला. आली महाराज ती. कुठून? नशीब लिहून आली. बघितलं तर रावण महाराज उठलेले. आता काय करते की बाई, काय करावं? रावणाने विचारलं, कुठं गेली होतीस माझी सेवा करायची सोडून? म्हटले, मी जरा बाहेर गेली होती. खोटं बोलायलीस? कुठं गेली होतीस? मालक, मी बाहेरच गेले होते, इथंच होते. अजिबात नाही. तुला तुझ्या देवतेची शपथ आहे. म्हटले, तू कुठं गेली होतीस? त्यावेळेस तिने विचार केला, आता हा रावण हट्टी आणि यदा कदाचित जर मी ह्याला नाही सांगितलं तर हे शस्त्रानं काय करील, माझं मुंडकच कापेल. म्हणून तिनं सांगितलं की मी नशिबाची देवता आहे. इकडे लक्ष द्या. नशिबाची देवता आहे. मी नशीब लिहित असते. या पृथ्वी तलावर या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस प्रत्येक देवी देवतेला काम वाटून दिलेलं आहे. त्यावेळेस मी ब्रह्मदेवाची बहीण आहे. मला एक असं काम दिलेले आहे सर्व देवी देवतांनी की तू नशीब लिहित जाय. कोण्या दिवशी जात जाय? 5वीच्या दिवशी. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, 5वीच्या दिवशी रात्री 12 ते 6वा दिवस असतो ना, त्या 12 पर्यंत आपण घरातला दिवा लावतो. दिवा तेवत ठेवतात महाराज. ते दिवा विझू द्यायचा नाही. यदा कदाचित जर ते दिवा जर विझला, ती त्या टायमामध्ये कधीही येते. तिला राग येतो. राग अंधारात काही लिहून टाकते. मग आणि तिनं जसं लिहिलं तसंच होतं. हे शास्त्रात आहे. हे मनच्या पदरच्या गोष्टी नाहीत महाराज. ती सांगू लागली, मी हे असं असं काम आहे माझ्याकडे. रावण हसू लागला. काही बोलायलीस का? म्हटली, तू तर माझ्या ताब्यात आहेस आणि तू कुठं नशीब लिहित असतीस का? अहो खरं मालक, मी नशीब लिहित असते, मी प्रारब्ध लिहित असते. काय काय म्हणलं तुझ्या हातामध्ये? मला असे कार्य दिलेत. मनुष्याचे नशीब लिहिणे आणि नशीब पुसायचा सुद्धा अधिकार मला आहे. म्हटले, मनुष्याचं आयुष्य कमी करायचं आणि मनुष्याचं आयुष्य वाढवायचं हे सुद्धा माझ्या हातात आहे. मनुष्याच्या जन्माची आणि मृत्यूची नोंद मी ठेवली पाहिजे असं मला सर्व देवी देवतांनी सांगितले. आपल्या भक्तांचं रक्षण करणे आणि त्या भक्ताला संकट निर्माण करणे. म्हणून ते सकवन बघतात ना, सकवन असते ना, ते सकवन. कोणी कशात बघते, कोणी कशात बघते. मग सटवाई लागली म्हणते. कधी कोणाला महादेव लागला का? नाही. ही सटवाई, तिला देवी देवतांना सांगितलंय, तुझ्या हातात आहे बाई. म्हटली, भक्ताचं रक्षण कर, संरक्षण कर आणि एखाद्याला विघ्न पण आण. ती सटवाई नावाची देवी. ही देवी मी काही गावाची ग्रामदेवता आहे. म्हटली, मी सामान्य नाही. ही सटवाई देवी, ही दासी रावणाला सांगू लागली. रावण हसायला लागला. तू नशीब लिहितीस होय? मग तुला माहित असेल माझं नशीब? ते म्हटले, हो मला तुमचं नशीब माहिती. मग रावणाला जिची भीती होती, कोणाची? रामाची भीती होती रावणाला. सांग माझं मरण कोणाच्या हाताने? आता हिनंच नशीब लिहिलेलं होतं महाराज. हिला माहित होतं ह्याचा मृत्यू, हिनं काही जरी कुटाने केली तरी ह्याचा मृत्यू हा रामाच्या हाताने होणार आहे. पण म्हटली, मी ह्याची सेविका आहे, मी ह्याची दासी. आणि जर मी माझ्या तोंडानं जर सांगितलं तर हे मला तलवारीनं मारून टाकील.
म्हणून तिनं सांगितलं, मालक तुमचा मृत्यू कशाने न काय आहे हे मी लिहून ठेवले म्हणले 5वीच्या दिवशी, पण ते मी न सांगता तुमचा कारण माझ्या तोंडावर विश्वास नाही ना, मी काय बोलायला ह्याचा विश्वास राहिला नाही, म्हणून तुम्ही एक काम करा, आता तुम्ही तुमच्या हातानं जा, पायानं जा म्हटले तुमच्या देवघरापर्यंत, कारण तुमची पत्नी पतिव्रत आहे, तिच्या पंचपाळामधलं कुंकू घ्या, ते कुंकू तुम्ही तुमच्या हातामध्ये दोन्ही हातावर चोळा आणि तुमचा मृत्यू कोणाच्या हाताने हे तुमच्या हातावर अक्षर उमटतील, ते तुम्ही वाचा, मला सांगू वाटले तर सांगा, नाही तर तुम्ही तुमच्या मनात राहू द्या. असं कोणाला सांगितलं की बरं वाटतंय ना महाराज, कोणाला भविष्य सांगितलं की, आता ते रावण होता ते थोडा थांबला असं इथं लगेच गेला, म्हणला ही माझा मृत्यू सांगाली, उगच बडबड करायली म्हटले, गेला पळत, पंचपाळामधलं कुंकू घेतलं, हातावर चोळलं महाराज, आणि अक्षर उमटले त्याच्या हातावर, रावणा तुझा मृत्यू, तू काही जरी केलंस तरी तुझा मृत्यू हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीच्या हाताने. डोळ्याला धारा लागल्या, सटवी खरंच तू सामान्य नाहीस, आता मी काय करू. त्यावेळेस सांगितलं, त्या सटवीनं सांगितलं, महाराज मालक जर यदा कदाचित जर तुम्ही मर्यादा, तिनं सांगितलं होतं ना, काय म्हटली होती की नशीब लिहिणंही माझ्या हातात आहे आणि पुसणं सुद्धा हातात आहे, मी तुमचं नशीब पुसू शकते, मग मी काय करू सांग. जर तुम्हाला मृत्यू जर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीच्या हातानं यावा असा जर येऊ नये त्यांच्या हातानं असं जर वाटत असेल, कारण हा जगाचा मालक, कितीही अपराध करा तुम्ही जर शरण गेलात तर तुम्हाला पदरात घेतल्याशिवाय राहणार नाही. अहो या जगाचा मालक किती उदार आहे, तुम्ही जर विचार केला तर अयोध्येचं राज्य सुद्धा तुम्हाला देईल, फक्त तुम्ही शरण जा. कोणाला शरण जा? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीला शरण जा. परंतु रावणाला अहंकार होता महाराज, पैशाचा, ताकदीचा, रावण शरण गेला नाही. अशी असणारी ही सटवाई देवी ही सामान्य नाही. या सटवाई देवीची कथा या ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितलेले आहे. जगदंबा माता की जय. रघुपती राघव राजा राम पतित पावन राघव राम मना भजन पतित पावन रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. हो पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. टाळी वाजवून स्वागत करा.